चलो इकडे लक्ष द्या. एकदम सोपं कन्सेप्ट आहे. ऑलरेडी मी बोर्डवर सगळं रायटिंग केलेलं आहे. हे मावशी इकडं बघ. हां, एकतर गारगार वातावरण आहे पावसाचं. कधी नाही ती हवामान खात्याचा अंदाज बरोबर लागलाय. 2-3 दिवस पाऊस पडेल. तर काल परवा 2 दिवस झाला पाऊस चालूच आहे. ठीक आहे, असो आपला पाऊस पण बघूया इकडं. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता विन्स डिस्प्लेसमेंट लॉ कशाला म्हणतो? सिंपल पण VIP शब्द काय वापरला बघा. सिंपल पण VIP म्हणजे आजचं लेक्चरच VIP. ओके, आजचं लेक्चरच VIP आहे. काय VIP करायचं आपल्याला? हे एकतर ह्याच्यामध्ये हे 2 मार्काला, हे जेवढं बोर्डवर लिहिले तेवढंच लिहायचंय. 3 मार्काला आहे. ओके, सो याच्यावरचा प्रॉब्लेम मात्र फार आवडतात एक्झामिनरला. असं लिहितो प्रॉब्लेम. ओके, VIP कुठं थिअरी प्लस CET. ओके, याचे प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहे. चलो ठीक आहे, थोडं इकडे बघूयात आपण. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ फक्त शॉर्टली लक्षात ठेवायचं. काय? वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर किती लक्षात ठेवलं? फक्त वेवलेंथ. ओके, फॉर विच एमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी, एमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम. हीची जी व्हॅल्यू आहे एमिसिव्ह पॉवर, इट्स व्हॅल्यू इज अ मॅक्सिमम. दॅट दिस इज सिंपल वन कन्सेप्ट. मग ते जर मॅक्झिमम असेल तर म्हणून इथं काय लिहिलंय? लॅम्बडा मॅक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी T. T काय आहे? प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. T काय आहे? ऍब्सोल्यूट टेम्परेचर. रूम टेम्परेचरला सोडून जे टेम्परेचर आहे त्याला काय म्हणलं आपण? ऍब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हटलं. क्लिअर आहे का बघा? ऍब्सोल्यूट टेम्परेचर तुम्हाला लक्षात येते का? मग ह्याचं लॅम्बडा मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/T. लॅम्बडा मॅक्स इक्वल टू B/T. B इज द विन्स कॉन्स्टंट. बीला काय म्हणलं? विन्स कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू फिक्स असते. काय फिक्स असते? B इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. मीटर केल्विन. ओके, सर मग B ची व्हॅल्यू काढली कशी तिने? B इक्वल टू लॅम्बडा मॅक्स इंटू T. B इक्वल टू लॅम्बडा मॅक्स इंटू T. T इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग याच्यामध्ये दिले काय? फक्त टेम्परेचर देतात, वेवलेंथ काढायला सांगतात, लॅम्बडा मॅक्स काढायला सांगतात, किंवा वेवलेंथ देतात, टेम्परेचर काढायला सांगतात. फक्त इथं एक लक्षात ठेवा, 0 डिग्री सेल्सिअस बरोबर 0 डिग्री सेल्सिअस बरोबर 273 केल्विन असतं. तर 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे सपोज इथं 27 डिग्री सेल्सिअस दिलं तर 27 प्लस 273 किती झालं? 300 केल्विन. हे अशा पद्धतीने आपल्याला हे कन्व्हर्जन करायचं आहे. कुणाचं? टेम्परेचरचं. काय करायचं आपल्याला? इथं टेम्परेचरचं अशा पद्धतीनं कन्व्हर्जन करायचं आहे. आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काही ठिकाणी एंगस्ट्रॉम मध्ये लिहिले. कसं लिहिले? एंगस्ट्रॉम. सो 1 एंगस्ट्रॉम इक्वल टू कन्व्हर्जन प्रॉब्लेमसाठी महत्वाचं आहे. 1 एंगस्ट्रॉम याला लिहिताना असं लिहितो 1 एंगस्ट्रॉम इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. 10⁻⁻10 मीटर. CET ला आन्सर हवा याच्यात, आपलं येते इकडे मीटर मध्ये, तर याला रिव्हर्स कन्व्हर्जन असतं. काही ठिकाणी त्यांनी याच्यामध्ये देतात, एंगस्ट्रॉम मध्ये देतात, आपल्याला मीटर मध्ये कन्व्हर्जन करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे दोनच कन्व्हर्जन महत्वाचे कुठे आहेत? विन्स डिस्प्लेसमेंट लॉ साठी आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्टेफन बोल्ट्झमन लॉ. या लॉच्या आधी ना एक न्यूटन्स लॉ होता त्या टॉपिक मध्ये. न्यूटन्स लॉ कुलिंग हा शब्द होता. पण हे जे लॉ आहे ना हा प्रॅक्टिकल ऍज इट इज टाकला. तिथं प्रॅक्टिकलला महत्वाचं, त्याला जास्त महत्व दिलं. तिथं प्रॅक्टिकलला एक एक्सपेरिमेंट पण आहे आणि एक ऍक्टिव्हिटी पण आहे प्रॅक्टिकलला, तुम्ही जर बघितलं तर. मग आता याच्यामध्ये त्या स्टीफन्सला आणलं. याचं फार महत्वाचं योगदान म्हणजे काय बघा, पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके, ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपण हे कुणासाठी बोलणार आहे? ब्लॅक बॉडी साठी बोलणार आहे. हा,
power radiated per unit time per unit area directly proportional to the fourth power. शब्द काय वापरला? फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. हे दोन्ही डेरिव्हेशनचे ह्या दोन्ही डेफिनेशन दोन्ही लॉज कसं लक्षात ठेवायचे आपल्याला? ह्या इक्वेशन वरून लक्षात ठेवायचं. इक्वेशन लक्षात राहिले की संपलं. कोणासाठी ब्लॅक बॉडीसाठी सांगितलेलं आहे. इथं काय सांगितलंय? इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम पाहिजे, लॅम्बडा मॅक्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू टी. इथं काय सांगणार आहे? रेडिएटेड पॉवर पर युनिट एरिया पर युनिट टाइम Q अपॉन 80 लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? Q अपॉन 80 इक्वल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ कोणाचा? ऍब्सोल्यूट टेम्परेचरचा. सो R इक्वल टू काय असतं? Q अपॉन 80. सो R इक्वल टू सिग्मा T रेस टू 4. R इक्वल टू काय लिहिला? सिग्मा T रेस टू 4. मी याला असं लिहू शकतो. याला इकडे पलीकडे पाठवून R ला dq अपॉन dt पण लिहिता येईल. मला काय लिहिता येईल? dq अपॉन dt असं पण लिहिता येतं. आता पुढं ते प्रॉब्लेम मध्ये मी जास्त डिटेल मध्ये सांगेन तुम्हाला. सिग्मा काय आहे? स्टीफन्स कॉन्स्टंट आहे. आता फिजिक्स मध्ये ना बरेच काय असे नोटेशन डिपेंड ऑन सिच्युएशन वर त्याची नावं दिली. आता बी ला आतापर्यंत कुठंच नव्हतं. याच टॉपिक मध्ये याच पॉइंटला बी चं विन्स कॉन्स्टंट. हे सायंटिस्टच नाव आहे. हे पण सायंटिस्टच आहे. आता इथं जे आहे हे स्टीफन्स कॉन्स्टंट याचा सिग्मा 5.67 × 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन रेस टू 4. हे याचं झालं SI युनिट. ओके, याच्यावरून तुम्ही डायमेन्शन काढा. आता हे जे सिग्मा आहे काही ठिकाणी सरफेस चार्ज डेन्सिटी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये वेगळं वापरलं, सरफेस चार्ज डेन्सिटी साठी वापरलं. इथं वापरणार आहे काय आपण? स्टीफन्स कॉन्स्टंट म्हणून वापरणार आहे. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला या टेम्परेचरच्या रिलेटेडचं जर बघितलं तर Q काय आहे? Q इज द अमाउंट ऑफ रॅडियंट एनर्जी इमिटेड इन ए टाइम t by a perfect black body. Then Stephen's law, heat radiated by body per unit time per unit area. बघा काय म्हणलं? heat radiated by body per unit time per unit area. Q upon 80. Q upon 80. That is mean by power radiated. That is mean by power radiated असं म्हणतो मी. ओके, मग इथं जर मी हे नाही लिहिलं तरी पण चालेल. पॉवर रेडिएटेड साठी मी फक्त काय लिहिलं? R लिहिली. मग आता इथं जे आहे युनिट टाइम इक्वल टू Q अपॉन 80 दॅट इज इक्वल टू सिग्मा T रेस टू 4. काय घेतलं? सिग्मा T रेस टू 4. हे कुठल्यासाठी घेतलं आपण? हीट रेडिएटेड. कुठं? बाय द बॉडी बट सराउंडिंगचं म्हणजे रूम टेम्परेचर आलं. सराउंडिंगचं म्हणजे काय आलं? रूम टेम्परेचर आलं. त्याला काय घ्यायचं आहे? T0 घ्यायचं आहे. मग इथं सराउंडिंग साठी काय घेतलंय बघा आपण? सिग्मा T0 रेस टू 4. मग आपल्याला नेट लॉस काढावा लागेल. त्या ऑब्जेक्टचा नेट लॉस एनर्जी काढावं लागेल. तर नेट लॉस ऑफ एनर्जी ऑफ द ब्लॅक बॉडी साठी जर घेतलं पर युनिट टाइम पर युनिट एरियाला जर घेतलं तर सिग्मा T रेस टू 4 मायनस सिग्मा T0 रेस टू 4. सिग्मा कॉमन घेतलं तर T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. ऑर्डिनरी बॉडी साठी हे फॉर्म्युला काय आहे? दोघांमध्ये फक्त छोटासा डिफरन्स आहे ते म्हणजे E. ऑर्डिनरी साठी काय? E हे जास्त, एक E हे इमिसिव्ह पॉवर आपण म्हणू E ला. तर हे E फक्त इथे व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी जास्त आहे. ती व्हॅल्यू स्पेशली दिलेली असते. ऑर्डिनरी बॉडी साठी जर नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम जर काढायचं झाला तर E सिग्मा T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. म्हणून मी म्हटलं याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स महत्वाचे आहेत. सेक्शन C मध्ये या रिलेटेडचे प्रॉब्लेम्स महत्वाचे आहेत. समजलंय? हे थेरी फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवा आणि हे लिहून घ्या.